भाई साहब, जस्ट लुक ॲट दिस प्रायव्हेट स्विमिंग पूल आणि इथे कंप्लीट प्रायव्हसी आहे आणि कपलसाठी एकदम बेस्ट. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. मी आता आहे खालापूर साईडला. ह्या बाजूला माझ्या पनवेल आहे आणि ह्या बाजूला माझ्या कर्जत, इवन खंडाळा वगैरे जो घाट आहे त्या रोडला मी आता आहे. आणि आता इथून आपण एका सुंदर प्रॉपर्टीवरती चाललेलो आहोत. तर खूपच सुंदर फार्म्स एक रिसॉर्ट आहे, आपण आज इकडे व्हिजिट करणार आहोत. आता बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला देतो, पण त्याआधी सांगतो, जर तुम्ही कर्जत स्टेशनवरून सुद्धा येत आहे ना, तुम्हाला कर्जतमध्ये आतमध्ये कुठे जायची गरज नाही. कर्जतवरून तुम्ही फक्त 10 किलोमीटर आहे इथे पोहोचू शकता. पनवेल रेल्वे स्टेशनवरून येत असाल तर साधारण 20 ते 23 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे मला वाटतं साधारण 40 मिनिटांमध्ये तुम्ही पनवेल स्टेशनवरून इकडे पोहोचू शकता. आता ह्या रोडवरून आता साधारण आम्हाला 5 मिनिटच लागतील पोहोचायला. तिकडे जातो आणि तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो. फायनली आपण आपल्या रिसॉर्टवरती पोहोचलेलो आहोत आणि सगळ्यात पहिलं मी तुम्हाला या प्रॉपर्टीचं नाव सांगतो. ते आहे सावली रेड स्टोन फार्म. खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे आणि पूर्ण निसर्गाच्या मधोमध्ये. आता माझ्या बाजूनेच एक फुलपाखरू पण गेलं. तुम्ही ग्रीनरी पाहू शकता, जागोजागी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि प्रॉपर्टीचं नाव हे रेड स्टोन फार्म का आहे, एकंदरीत इकडच्या ज्या रूम्स आहेत तुम्ही बघितलं तर कम्प्लिटली असं चिऱ्यामध्ये बांधलेलं किंवा मग असं रेड कलर तुम्हाला असं पाहायला भेटेल. खूपच सुंदर वाटतं. आणि ह्या साईडला रूम्स वगैरे आहेत, त्याची टूर मी तुम्हाला थोड्या वेळात करून देईल. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, तिथून आम्ही एंट्री केली आणि त्याच्यानंतर ह्या साईडला पार्किंगचा स्पेस केलेला आहे. सगळ्यात पहिलं आपल्या ना ब्रेकफास्ट रेडी आहे. तर ब्रेकफास्टमध्ये ते बुफे सिस्टम असतो. तर मग आता मी सगळ्यात पहिलं तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते दाखवतो आणि पेट पूजा करून घेतो. पार्किंगच्या ह्या साईडलाच इथे कॅफे एरिया आहे. सो ह्या बाजूलाच आपलं जे लंच किंवा डिनर किंवा आता ब्रेकफास्ट आपला रेडी आहे. सो आपण तो पाहून घेऊया. एकंदरीत मी तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय ऑप्शन्स आहेत ते दाखवतो. इथे फ्रूट्स होते, इथे आता पपई आणि वॉटरमेलन होतं. त्यासोबतच इथे इडलीचा ऑप्शन आहे, इथे आहे सांबार, इथे आहेत कांदे पोहे, ह्या साईडला ब्रेड दिलेले आहेत, सोबतच इथे बटर आणि जॅम आहे, इथे आहे मिसळ पाव. असं काहीसा मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जस्ट ब्रेकफास्ट झाला आणि किती व्हरायटी आहे ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि ब्रेकफास्टची जी क्वालिटी होती ना ती पण मस्त होती. सो फूडच्या बाबतीत आता पुढे लंच वगैरे कसं असेल ते मी तुम्हाला सांगेल. ब्रेकफास्ट तर मी म्हणेन चांगला होता. तर आता आपली पब्लिक आलेली आहे. सोबत तर माझ्या मयूर होताच शूटसाठी हेल्प करत, पण मागून आता बाईक घेऊन आले आहेत सोनाली आणि प्रथमेश. पूर्ण असं निसर्गाच्या मधोमध जे आपण म्हणतो ना तसं अगदी हे रिसॉर्ट आहे. आणि त्याची सिटिंग सुद्धा केलेली आहे छान. सो तुमचा ग्रुप असेल, फ्रेंड्स असेल, इवन तुम्ही इथे फोटो सेशन पण करू शकता. हळूहळू करून एक गोष्ट आता पाहणार आहोत या रिसॉर्टमधली, की इथे टोटल 3 कॅटेगरीमध्ये रूम्स आहेत. आणि त्याच्यामधली जी आता सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. तर ज्या स्टँडर्ड रूम आणि ज्या प्रायव्हेट स्विमिंग पूलवाल्या रूम्स आहेत ना त्या बाजूला आहेत, त्या मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पण सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवणार आहे डॉमिटरी रूम. तर मग डॉमिटरी रूमचं हा पहिला सगळ्यात पहिला हा स्पेस दाखवतो. हा असा प्रायव्हेट स्पेस इकडे आहे. ह्या बाजूला आपल्या 2 डॉमिटरी रूम्स आहेत, ह्या बाजूला एक आहे, तिकडे एक आहे. तर त्यापैकी एक रूम मी तुम्हाला पहिली दाखवून देतो. लिटरली डॉमिटरी रूम्सना सुद्धा असा प्रायव्हेट स्पेस दिलेला आहे हँगआउट करायला, थोडं चिल करायला. सो आता सगळ्यात पहिले आपण रूम पाहून घेऊया. सो हे पहा, अशी काहीशी रूम आहे. अगदी कोझी कम्फर्टेबल रूम आहे. आणि त्यासोबतच इथे सगळ्यात पहिलं वॉर्डरोब आणि मिरर दिला आहे. तुमचं काही लगेज असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता. इथे आहे टी व्ही. सो टी व्ही सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर इथे टोटल 3 बेड्स आहेत. सो 6 ते 7 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात बेडवरती. ह्याला सुद्धा तुम्ही फोल्डेबल बेड आहे तर ह्याला सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि इथे अजून 2-3 ॲडजस्ट होऊ शकतात. सो टोटल आरामात 10-12 जण सुद्धा इझिली ह्या रूम्समध्ये अकॉमोडेट होऊ शकतात. मी रूम तुम्हाला दाखवले, सर्व रूम्स ह्या एअर कंडिशन आहेत. पाहून घेऊयात वॉशरूम. तर केवढा मोठा स्पेस आहे बघा. इथे 2-2 वॉश बेसिन दिलेले आहेत. सो वॉश बेसिन आणि इथे आहेत वॉशरूम. आता आपण फर्स्ट कॅटेगरीमधला रूम पाहिला विच इज डॉमेटरी. त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरीमध्ये रूम्स आहेत, त्या अशा 3 स्टँडर्ड रूम्स आहेत. सध्या ऑलरेडी कस्टमर्स इकडे आहेत, त्याच्यामुळे मला ही कॅटेगरीमधली रूम तुम्हाला दाखवता नाही येत आहे. पण इथे सुद्धा तुम्ही स्टे करू शकता. बऱ्यापैकी मोठ्या या रूम्स आहेत. साधारण आता 2:30 वाजलेले आहेत काहीतरी. आपला जेवण सुद्धा आता रेडी आहे. तर जाऊया आता जेवणामध्ये काय काय बघूया. भूक लागली आहे का? भूक लागली. चला मग, चला डायटिंग, चला लाईन लावा. प्रथमेश, भंडाऱ्याची लाईन नाही त्यामुळे पाहिजे तेवढं घे.
तर आता लंचमध्ये काय व्हरायटी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या बाजूला इथे आहे भाकरी, इथे आहे सॅलड, इथे आहे मटर पनीरची भाजी, इकडे आहे फ्लॉवर बटाटा, त्याच्यानंतर इकडे आहे आपला राईस, इथे आहे डाळ, त्याच्यानंतर इथे स्वीटमध्ये आज जिलेबी आहे, त्याच्यानंतर जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी असं चिकन सुक्का आणि रस्सा असं तुम्हाला बनवलेलं आहे, सोबतच पापड. जेवण केलं, थोडा वेळ आराम केला, त्याच्यानंतर म्हटलं बोललो थोडा वेळ फेरफटका मारूया. तर इकडे आम्हाला दिसलाय हा ट्रॅम्पोलिन, पण मयूर तो आहे लहान मुलांसाठी. तू एक्साइट नको होऊस, जाऊ दे, तुझ्यासाठी मी दुसरं काहीतरी आहे तिकडे घेऊन जातो तुला. चला. तुम्हाला इकडचा हा एरिया दाखवतो. इंडोर गेम्स तुम्ही इकडे खेळू शकतात. 5 प्रकारचे वेगवेगळे गेम्स आहेत. कॅरम आहे आणि कॅरम एवढा स्मूथ आहे ना, मोस्टली फार्म हाऊस रिसॉर्ट्सवरती आपल्याला पाहायला नाही भेटत, पण मस्त स्मूथ कॅरम आहे. इथे मिनी टेबल टेनिस आहे. त्याच्यानंतर ल्युडो बघा, ल्युडोचे हे सोंगट्या तर बापरे, असं काहीतरी पहिल्यांदाच बघितलं आहे मी. ल्युडो आहे इकडे. त्याच्यानंतर आता आम्ही खेळणार आहोत सापशिडी आणि इथे हा तो एक्सोवाला गेम आहे जो फुल्ली गोळा आय थिंक माझ्या मते तरी. डायनिंग सेक्शन आहे ना, त्याच्या अगदी मागे जर आपण पाहिलं तर काहीचं आपल्याला असं दिसेल. इथून क्रॉस केल्यानंतर तुम्हाला लागेल हे मस्त छोटंसं तळं, असे विसे पण दिसत आहेत थोडेफार आणि मस्त तळ आहे. सो तुम्ही इकडे सुद्धा थोडं फोटो सेशन वगैरे करू शकता. तर त्या बाजूला आहे ना, तिकडे आपण तलाव पाहिलं आणि तिकडून सरळ असं चालत आलो ना की ह्या बाजूला हे स्विमिंग पूल एरिया. तर मित्रांनो, हा जो स्विमिंग पूल असणार आहे ना तो कॉमन असणार आहे, म्हणजे सगळेजण इथे येऊन यूज करू शकतात, चिल करू शकतात. तुम्ही जर नॉर्मल डॉमिटरी घेताय किंवा मग नॉर्मल स्टँडर्ड रूम घेताय तर ते लोक हा स्विमिंग पूल यूज करू शकतात. स्विमिंग पूल एरिया पाहू शकता, तिकडे छान अशी सिटिंग वगैरे केलेली आहे. इवन त्या बाजूला तिकडे ना रेन डान्स सुद्धा आहे. बघा इथे रेन डान्स आहे. इकडे जे सगळे पॅकेजेस आहेत ना मोस्टली ते विथ फूड पॅकेजेस आहेत आणि स्पेशली मला इकडचं फूड खूप आवडलंय. आता आपण काय करूया, इकडे मस्त हाय टी एन्जॉय करूया आणि त्यासोबतच तुम्ही इकडे पाहू शकता बिस्किट्स सुद्धा दिलेले आहेत. आणि इथे आता आहे भेळ. ॲक्च्युली एक बघायला गेलं ना तर हे चांगलं केलं आहे की त्यांनी फूड तुमचं पॅकेजमध्ये ठेवलं आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी दिल्या आहेत. पण इकडे ना जर तुम्हाला काही स्टार्टर्स वगैरे पाहिजेत तर तुम्ही एक्स्ट्रा पे करून ते तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आम्ही 4 प्रकारचे इथे स्टार्टर्स आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा 4 प्रकारचे स्टार्टर्स आहेत. फर्स्ट इथे आहे चिकन लॉलीपॉप, त्याच्यानंतर इथे चिकन कोळीवाडा, त्याच्यानंतर इथे आहे चिकन चिली आणि त्याच्यानंतर इथे आहे लिव्हर फ्राय. तर असं 4 प्रकारचं आम्ही स्टार्टर मागवलेले आहेत. तर आता मित्रांनो पाहूया आपण रूम मधली कॅटेगरी नंबर 3 आणि ही माझी सगळ्यात फेवरेट आहे, म्हणूनच मी तुम्हाला लास्टला दाखवतोय कारण खूप सुपर्ब ही रूमची कॅटेगरी आहे. ती म्हणजे ही स्पेशली फॉर कपल्स आहे. इथे आता हे डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यामुळे ही रूम तुम्हाला जशी पाहायला भेटते. तुमचं जर काही अॅनिव्हर्सरी असेल किंवा तुम्हाला तुमच्या पार्टनरला सरप्राईज द्यायचं असेल किंवा बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल पार्टनरचं, जस्ट तुम्ही रूम बघा किती कोझी कम्फर्टेबल मस्त डेकोरेशन केलेलं आहे. हे डेकोरेशन तुम्हाला सांगावं लागेल, त्याचे वेगळे काहीसे चार्जेस असू शकतात. त्यासोबतच रूम मध्ये तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे वॉर्डरोब, त्यानंतर ह्या बाजूला आहे वॉशरूम आणि त्याच्यानंतर इथे आहे टीव्ही आणि इथे सुद्धा केटल वगैरे दिलेलं आहे. बघा ह्या साईडला केटल दिलेलं आहे. व रूम्स मी सांगितलं ऑलरेडी, इथे एअर कंडिशन आहे. पण भाई साहब, जस्ट लुक ॲट दिस प्रायव्हेट स्विमिंग पूल आणि इथे कम्प्लीट प्रायव्हसी आहे आणि कपलसाठी एकदम बेस्ट मी म्हणेन. आतापर्यंत मी बऱ्याच प्रॉपर्टीज व्हिजिट केल्या आहेत, पण ही पहिली अशी प्रॉपर्टी मी सांगेन जिथे अशा टोटल 4 रूम्स आहे. ही तर मी तुम्हाला एक दाखवली, अशा टोटल 4 रूम्स आहेत ज्याच्यामध्ये प्रायव्हेट स्विमिंग पूल तुम्हाला दिलेला आहे. सो तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक छान टाइम स्पेंड करू शकता. आय होप मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल तुम्हाला. का आवडली नाही पाहिजे याचं काही कारणच नाही, कारण इकडे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर डॉमेटरी रूम्स आहेत, फ्रेंड्ससोबत असं येत असाल तर इथे स्टँडर्ड रूम्ससुद्धा आहेत. जे प्रायव्हेट स्विमिंग पूलवाले रूम्स आहेत तिकडे स्पेशली कपल्सना विकेंडला सुद्धा बुकिंग दिली जाते. आता ओव्हरऑल इकडचे तुम्हाला पॅकेजेस जाणून घ्यायचे असतील तर पॅकेजेस इकडे पर रूम वाईज पर पर्सन वाईज असे वेगवेगळे आहेत. तुम्ही जर डॉमेटरी बुक करताय तर तिकडे पर पर्सन चार्जेस आहेत. जर तुम्ही मित्रांनो स्टँडर्ड रूम बुक करताय त्याचे वेगळे आहेत, कपलचे वेगळे आहेत. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांना जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून एक गोष्ट, जर इकडे तुम्हाला डे पॅकेज घ्यायचं आहे विकडेजमध्ये, ज्यांचं समजा तुम्ही मॉर्निंगला चेक इन करताय आणि इव्हिनिंगला चेकआउट करताय सेम डेला,
तर मग त्याच्यामध्ये तुमचं फूडसुद्धा इन्क्लुडेड असणार आहे. त्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि त्यानंतर इव्हिनिंगला टी असेल तुम्हाला. तर मग त्याचा जो पॅकेज आहे तो 1200 रुपये पर पर्सन आहे, इन्क्लुडिंग फूड. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही खादाड भटके माझ्या चॅनलचं नाव सांगताय तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटणार आहे. जबरदस्त प्रॉपर्टी आहे, नियर मुंबई आहे आणि एक हिडन प्रॉपर्टी आहे मी म्हणेन, कारण लोकांना ही माहिती नाही आहे. तर मी ही माझ्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत आता घेऊन आलेलो आहे. सो व्हिडिओ आवडला आहे मित्रांनो तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.